दत्तापूर शहरात ध्वनी प्रदूषण वाढविणाऱ्या तसेच नागरिकांच्या शांततेत व्यत्यय आणणाऱ्या कर्कश आवाजाच्या मॉडिफाय सायलेन्सर असलेल्या बुलेट दुचाकी विरोधात दत्तापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. या कारवाईत अनेक मॉडिफाय सायलेन्सरयुक्त बुलेट दुचाकीसह बेकायदेशीर सायलेन्सर जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अलीकडच्या काळात शहरात काही युवकांकडून बुलेट दुचाकींमध्ये नियमबाह्य बदल करून मोठा आणि कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या. या आवाजामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर दत्तापूर पोलिसांनी कठोर भूमिका घेत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी संशयित दुचाकींची तपासणी करून नियमबाह्य सायलेन्सर जप्त केले. तसेच संबंधित वाहनचालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर मॉडिफिकेशन करणाऱ्यांचे दाबे दणाणले असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, वाहतूक पोलीस कर्मचारी रवी पाखरे, नारायण फड तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी पोलिसांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर अनिवार्य असल्याचे सांगितले. हेल्मेट हा केवळ नियम नसून अपघाताच्या वेळी जीव वाचविणारे प्रभावी सुरक्षा कवच असल्याने प्रत्येक वाहनचालकाने हेल्मेटचा वापर करावा असे आवाहनही करण्यात आले. दत्तापूर पोलिसांच्या या प्रभावी आणि जनहिताच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून शहरात पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे. एएस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे.